नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण असे व्हिडिओ बनवले जसे की कोणत्या आहे त्या कंपन्या ज्या कंपन्यामध्ये प्रमोटर्सने आपली हिस्सेदारी वाढवली आहे. तसेच असा पण एक व्हिडिओ बनवला आहे की ज्यामध्ये एफ-आयज म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आणि डी-आयज म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स यांनी आपली हिस्सेदारी वाढवली आहे. आणि काल असा सुद्धा एक व्हिडिओ बनवला आहे की अशा कोणत्या कंपन्या आहे ज्या कंपन्यामध्ये प्रमोटर्स, एफ-आयज आणि डी-आयज या तिन्हीने पण आपली हिस्सेदारी वाढवली आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा जबरदस्त 10 कंपन्या बघणार आहोत ज्या कंपन्यामधून प्रमोटर्स, एफ-आयज आणि डी-आयज या तिन्हीने पण आपली हिस्सेदारी कमी केली आहे. तर चला बघूया कोणत्या आहे त्या 10 कंपन्या आणि प्रमोटर्स, एफ-आयज आणि डी-आयजने किती पर्सेंटने आपली हिस्सेदारी कमी केली आहे. तर मित्रांनो, या लिस्टमध्ये सगळ्यात पहिल्या कंपनीचे नाव आहे ओरॅकल फायनान्शियल सर्व्हिसेस सॉफ्टवेअर लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 72.56%, एफ-आयजची होल्डिंग आहे 8.55%, डी-आयजची होल्डिंग आहे 8.50% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 10.39%. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये तुम्ही बघू शकता प्रमोटर्सने आपली हिस्सेदारी कमी केली आहे 72.59% ने 72.56%. तसेच डी-आयजने सुद्धा आपली हिस्सेदारी या कंपनीमध्ये कमी केली आहे 8.74% ने 8.55%. तसेच डी-आयजने सुद्धा आपली हिस्सेदारी या कंपनीमध्ये कमी केली आहे 8.69% ने 8.50%. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये पब्लिकने आपली हिस्सेदारी वाढवली आहे 9.97% ने 10.39%. चला तर बोलूया वोल्ट एम्प ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 37.80%, एफ-आयजची होल्डिंग आहे 23.23%, डी-आयजची होल्डिंग आहे 23.41% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 15.49%. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सने आपली हिस्सेदारी कमी केली आहे 38% ने 37.80%, एफ-आयजने सुद्धा आपली हिस्सेदारी कंपनीमध्ये कमी केली आहे 23.91% ने 23.23%, डी-आयजने सुद्धा आपली हिस्सेदारी कमी केली आहे 23.53% ने 23.41% आणि या कंपनीमध्ये पब्लिकने आपली हिस्सेदारी वाढवली आहे 14.48% ने 15.49%. चला आता बोलूया किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 38.84%, एफ-आयजची होल्डिंग आहे 7.12%, डी-आयजची होल्डिंग आहे 28.20% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 25.79%. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सने आपली हिस्सेदारी कमी केली आहे 38.85% ने 38.84%, एफ-आयजने देखील आपली हिस्सेदारी कंपनीमध्ये कमी केली आहे 7.73% ने 7.12%, डी-आयजने सुद्धा आपली हिस्सेदारी कमी केली आहे 29.13% ने 28.20% आणि या कंपनीमध्ये पब्लिकने आपली हिस्सेदारी वाढवली आहे 24.21% ने 25.79%. चला आता बोलूया इझी ट्रिप प्लॅनर्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 47.72%, एफ-आयजची होल्डिंग आहे 2.59%, डी-आयजची होल्डिंग आहे 2.47% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 47.22% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सने आपली हिस्सेदारी कमी केली आहे 48.97% ने 47.72%, एफ-आयजने सुद्धा आपली हिस्सेदारी कमी केली आहे
2.74%ने 2.59%. DISने सुद्धा आपली हिस्सेदारी कंपनीमध्ये कमी केली आहे 2.90%ने 2.47%. आणि या कंपनीमध्ये पब्लिकने आपली हिस्सेदारी वाढवली आहे 44.37%ने 47.22%. चला आता बोलूया पैसा लो डिजिटल लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सचे होल्डिंग आहे 48.21%, FISचे होल्डिंग आहे 8.08%, DISचे होल्डिंग आहे 10.34% आणि या कंपनीमध्ये पब्लिकचे होल्डिंग आहे 33.36%. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सने आपली हिस्सेदारी कमी केली आहे 50.37%ने 48.21%. FISने देखील आपली हिस्सेदारी कमी केली आहे 10.38%ने 8.08%. DISने सुद्धा आपली हिस्सेदारी कंपनीमध्ये कमी केली आहे 10.77%ने 10.34% आणि पब्लिकने आपली हिस्सेदारी कंपनीमध्ये वाढवली आहे 28.47%ने 33.36%. चला आता बोलूया किओस कॉर्प लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सचे होल्डिंग आहे 56.98%, FISचे होल्डिंग आहे 14.58%, DISचे होल्डिंग आहे 8.74% आणि या कंपनीमध्ये पब्लिकचे होल्डिंग आहे 19.70%. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सने आपली हिस्सेदारी कमी केली आहे 56.99%ने 56.98%. FISने सुद्धा आपली हिस्सेदारी कंपनीमध्ये कमी केली आहे 14.82%ने 14.58%. DISने सुद्धा आपली हिस्सेदारी कंपनीमध्ये कमी केली आहे 9.77%ने 8.74% आणि या कंपनीमध्ये पब्लिकने आपली हिस्सेदारी वाढवली आहे 18.41%ने 19.70%. चला आता बोलूया विमता लॅब्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सचे होल्डिंग आहे 36.67%, FISचे होल्डिंग आहे 3.49%, DISचे होल्डिंग आहे 1.42% आणि या कंपनीमध्ये पब्लिकचे होल्डिंग आहे 58.42%. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सने आपली हिस्सेदारी कमी केली आहे 36.70%ने 36.67%. FISने सुद्धा आपली हिस्सेदारी कंपनीमध्ये कमी केली आहे 3.66%ने 3.49%. DISने सुद्धा आपली हिस्सेदारी कमी केली आहे 1.43%ने 1.42% आणि या कंपनीमध्ये पब्लिकने आपली हिस्सेदारी वाढवली आहे 58.20%ने 58.42%. चला आता बोलूया अर्टेमिस मेडिकेअर सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सचे होल्डिंग आहे 66.53%, FISचे होल्डिंग आहे 0.24%, DISचे होल्डिंग आहे 4.76% आणि या कंपनीमध्ये पब्लिकचे होल्डिंग आहे 21.45% आणि गव्हर्नमेंटची सुद्धा होल्डिंग आहे या कंपनीमध्ये 7.02%. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सने आपली हिस्सेदारी कमी केली आहे 36.17%ने 66.53%. FISने देखील आपली हिस्सेदारी कमी केली आहे 0.31%ने 0.24%. DISने सुद्धा आपली हिस्सेदारी कमी केली आहे 5.04%ने 4.76% आणि या कंपनीमध्ये पब्लिकने आपली हिस्सेदारी वाढवली आहे 20.39%ने 21.45%. चला आता बोलूया कृष्णा डायग्नोस्टिक्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सचे होल्डिंग आहे 27.11%, FISचे होल्डिंग आहे 3.40%, DISचे होल्डिंग आहे 14.24% आणि या कंपनीमध्ये पब्लिकचे होल्डिंग आहे 55.25% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सने आपली होल्डिंग कमी केली आहे 27.24%ने 27.11%. FISने देखील आपली हिस्सेदारी कमी केली आहे 3.55%ने 3.40% आणि DISने सुद्धा आपली हिस्सेदारी कमी केली आहे
14.26%ने 14.24% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची हिस्सेदारी वाढली आहे 54.94%ने 55.25. चला आता बोलूया NIIT लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सचे होल्डिंग आहे 37.16%, FISचे होल्डिंग आहे 12.21%, DISचे होल्डिंग आहे 11.26% आणि या कंपनीमध्ये पब्लिकचे होल्डिंग आहे 39.37%. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सने आपली हिस्सेदारी कमी केली आहे 37.19%ने 37.16%. FISने सुद्धा आपली हिस्सेदारी कमी केली आहे 12.50%ने 12.21%. DISने सुद्धा आपली हिस्सेदारी कमी केली आहे 11.51%ने 11.26%. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये पब्लिकने आपली हिस्सेदारी वाढवली आहे 38.80%ने 39.37%. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा जबरदस्त 10 कंपन्या बघितल्या ज्या कंपन्यामध्ये प्रमोटर्स तसेच FIs आणि DIs या तिन्हीने पण आपली हिस्सेदारी कमी केली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.